नमस्कार, मी अविनाश पाटील बोलतोय। अंधश्रद्धा निर्मूलनाचा कामातल्या अनुभवात लक्षात आलेली बाब म्हणजे की महाराष्ट्रामध्ये बलदंड परंपरा असणाऱ्या संत आणि समाजसुधारकांचा विचार वारसा देखील जिथं अपयशी ठरतो त्या समाजामध्ये आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल मीडिया आणि त्याच्यासाठी वापरण्यात आणि निर्माण करण्यात आलेल्या वेगवेगळ्या ॲपचा वापर करून देखील देवाधर्माच्या नावाने शोषण, फसवणूक आणि दिशाभूल केली जाते। तरुणाईला आभासी जगामध्ये गुंगून त्यांच्या सगळ्या भावभावनांचा वापर आपल्या उत्कर्षासाठी करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आणि शनिवारी पुण्यातल्या बावधन पोलीस स्टेशनला याबद्दलचा एक गुन्हा दाखल झाला आहे। ज्या एका तरुणच व्यक्तीने स्वतःला बाबा घोषित करून याबद्दलचे हे सगळे कारनामे केले आहेत, त्या तामदार कुटुंबातल्या प्रसाद भीमराव तामदार यांनी स्वतःचा आश्रम थाटून या स्वरूपाचा प्रकार सुरू केला। तरुणांना IT मधल्या सुशिक्षित, उच्चपदस्थ, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या युवक युवतींना देवाधर्माच्या नावाने आपली आवाहनं सोशल मीडियातनं पाठवून त्यांना आपला ॲप डाउनलोड करायला लावणं आणि त्याच्यामार्फत त्यांच्यावर नियंत्रण करणं आणि त्यांचं फसवणूक करणं किंवा त्यांना ब्लॅकमेल करणं असा प्रकार होतो। याबद्दल जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरी पुरेसं नाही। या स्वरूपाची बुवाबाजी ही महाराष्ट्रात, देशात आणि जगात पुढच्या काळात वाढणार आहे आणि ती मर्यादित करण्यासाठी म्हणून लोकांना आपल्याला प्रबोधित करणं देखील आवश्यक आहे आणि शासनाने देखील याबद्दलचं एक धोरण कार्यान्वित करणं आवश्यक आहे। आम्ही ही मागणी करत आलो आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जसं हिस्ट्री शीटर, गुन्हेगारी स्वरूपाची इतिहास असणाऱ्या कारनाम्यांची नोंद असणाऱ्यांची यादी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ठेवली जाते, तसं पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे जे कोणी बुवाबाजी करणारे आणि देवाधर्माच्या नावाने लोकांची शोषण, फसवणूक, अंगात येण्याचा प्रकार आणि उपचाराचे दावे करणारे आहेत यांची देखील यादी केली जायला पाहिजे आणि ती यादी ठेवली पाहिजे आणि अशा स्वरूपाचं काही घडण्याच्या आधीच त्याच्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची व्यवस्था आणि त्यासाठीचं प्रशिक्षण पोलीस बळ शासनाच्या यंत्रणेमध्ये असण्याची गरज आहे आणि याच्या अभावामुळे या स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत। महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने याबद्दल गांभीर्यपूर्वक दखल घ्यायला पाहिजे। भारतीय संविधानाच्या कल्याणकारी राज्याच्या जबाबदारीमध्ये ही सर्वोच्च जबाबदारी प्रशासनाची आहे आणि त्याविषयी धोरण, कायदे आणि योजना करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे असं आम्ही अपेक्षा करतो।